यापूर्वी आपण पेशी विभाजनाचा पहिला प्रकार सूत्री विभाजन याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण पेशी विभाजनाचा दुसरा प्रकार अर्धसूत्री विभाजन याचा अभ्यास करणार आहोत. अर्धसूत्री विभाजन हे 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. पहिला टप्पा आहे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि दुसरा टप्पा आहे अर्धसूत्री विभाजन भाग 2. चला तर आपण प्रथम अर्धसूत्री विभाजन भाग 1 याविषयी सविस्तर माहिती घेऊया. अर्धसूत्री विभाजन भाग 1च्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की येथेही सूत्री विभाजनासारख्या पूर्वावस्था भाग 1, मध्यावस्था भाग 1, पश्चावस्था भाग 1 आणि अंत्यावस्था भाग 1 अशा पायऱ्या आहेत. आता प्रथम ह्या अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण म्हणजे जनुकीय पुनर्संयोग होतो आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे 2 संचामध्ये विभागली जाऊन 2 एकगुणी पेशी तयार होतात. यामध्ये सजातीय गुणसूत्र म्हणजे जे गुणसूत्र एकसारखी आहेत ती गुणसूत्रे. सजातीय गुणसूत्रे म्हणजे अर्ध गुणसूत्र जोडी नव्हे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की सजातीय गुणसूत्रांच्या मध्ये त्याचा आकार आणि रचना ही सारखी असते. तर अशा सजातीय गुणसूत्रांपासून 2 एकगुणी पेशी तयार होतात. हा झाला अर्धसूत्री विभाजनाचा पहिला टप्पा, अर्धसूत्री विभाजन भाग 1. आता आपण पाहूया अर्धसूत्री विभाजनचा दुसरा टप्पा भाग 2. अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2 हा सूत्री विभाजनासारखाच असतो. या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की सूत्री विभाजनाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा पूर्वावस्था 2, मध्यावस्था 2, पश्चावस्था 2 आणि अंत्यावस्था 2 अशा पायऱ्या दाखवलेल्या आहेत. अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये ज्या 2 एकगुणी पेशी तयार झालेल्या होत्या तर या दोन्हीही एकगुणी पेशीतील पुनर्संयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात. या विभाजित झालेल्या पेशींपासून नंतर 4 एकगुणी पेशी तयार होतात. या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की 4 एकगुणी पेशी कशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. अशा ह्या अर्धसूत्री विभाजनाचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे युग्मक आणि बीजाणू निर्मितीसाठी होतो. म्हणजे युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया ही अर्धसूत्री विभाजनाने होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित पेशीपासून, द्विगुणित याचा अर्थ काय तर त्या ठिकाणी गुणसूत्रांची संख्या 2n असते. म्हणजे एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित म्हणजेच गुणसूत्रांचा नंबर n असतो. तर अशा 4 एकगुणी पेशी तयार होतात. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता की ह्या 4 एकगुणी पेशी कशा पद्धतीने तयार झालेत. आता या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांच्या मध्ये परागती म्हणजेच क्रॉसिंग होऊन नंतर जनुकांचे पुनर्संयोग होतो आणि त्या ठिकाणी 4 नवजात पेशी म्हणजे 4 जन्य पेशी तयार होतात. बघा, अशा प्रकारे या ठिकाणी ज्या 4 जन्य पेशी म्हणजे नवजात पेशी तयार होतात त्या जनुकीय दृष्ट्या त्यांच्या जनक पेशीपेक्षा वेगळ्या असतात आणि शिवाय त्या 4ही पेशी या एकमेकांपेक्षा सुद्धा वेगवेगळ्या असतात. येथे तुम्हाला सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन यामधील एक महत्त्वाचा फरक लक्षात येईल की सूत्री विभाजनामध्ये ज्या जन्यपेशी तयार होतात त्या त्याच्या जनक पेशीसारख्याच असतात आणि तेथे गुणसूत्रांची संख्या 2n असते. हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि या अर्धसूत्री विभाजनामध्ये
ज्या जन्यपेशी तयार होतात त्या जनक पेशींपेक्षा आणि शिवाय एकमेकांच्या पेक्षा सुद्धा या वेगवेगळ्या असतात. आता आपण या पेशी विभाजनाचे टप्पे अभ्यासण्यासाठी एक प्रयोग करून पाहूया. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे चंचुपात्र, काचपट्टी, आच्छादन काच, चिमटा, संयुक्त सूक्ष्मदर्शिका, वॉच ग्लास. त्याचबरोबर यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि शिवाय आयोडीनचे द्रावण घेऊया. प्रथम बघा कृती काय करायची आहे ते. प्रथम हा मध्यम आकाराचा कांदा घेऊन पाणी भरलेल्या चंचुपात्रामध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आहे की कांद्याच्या मुळाकडील भाग पाण्याला स्पर्श करेल. अशा पद्धतीनं हा कांदा या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. 4 ते 5 दिवसानंतर या कांद्याच्या मुळाचे निरीक्षण करायचे. यापैकी काही मुळांच्या टोकाकडील भाग कापून घेऊन तो नंतर वॉच ग्लास मध्ये घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आयोडीन द्रावणाचे काही थेंब टाकायचे आहेत की जेणेकरून आपल्याला त्यामुळे ह्या पेशी विभाजनाचे टप्पे व्यवस्थित दिसतील. 5 मिनिट आयोडीनच्या द्रावणामध्ये जो मुळाचा भाग आपण ठेवलेला होता तो काचपट्टीवरती घेऊन चिमट्याच्या साहाय्याने सपाट किंवा चपट्या भागाकडून थोडासा दाबून घ्यायचा आहे आणि नंतर त्यावर पाण्याचे 1 ते 2 थेंब घेऊन आच्छादन काच ठेवायची आहे. ती आच्छादन काच ठेवत असताना अतिशय काळजीपूर्वक ठेवायचे की जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही. आता तयार झालेले या काचपट्टीचे संयुक्त सूक्ष्मदर्शिकेखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली निरीक्षण करायचे आहे आणि नंतर मग पेशी विभाजनाची कोणती अवस्था आपल्याला दिसते ती पाहायची आहे आणि त्याची आकृती काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला या सूक्ष्मदर्शिकेखाली कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील भागाच्या पेशींचे सूत्री विभाजनाचे विविध टप्पे दिसतील आणि ते तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहेत. यामध्ये पेशी विभाजनाची जी अवस्था तुम्हाला दिसेल तिची आकृती काढायची आहे. सूत्री विभाजनाच्या 4 पायऱ्या म्हणजे पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था यापैकी एक पायरी तुम्हाला दिसू शकेल. आता आपण काही प्रश्नांची उत्तरे पाहूया की 2N म्हणजे द्विगुणित पेशी म्हणजे काय. आपण आता पाहिलेलंच आहे की ज्या पेशीत गुणसूत्रांची संख्या दुप्पट असते म्हणजे 2N असते अशा पेशीला द्विगुणित पेशी असे म्हणतात. हे झाले द्विगुणित पेशी. मग एकगुणित पेशी N म्हणजे काय तर बघा ज्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी असते अशा पेशींना एकगुणित पेशी असं म्हणतात. अर्धसूत्री विभाजनामध्ये आपण पाहिले आहे की सजातीय गुणसूत्रे असतात. आता हे सजातीय गुणसूत्र म्हणजे काय तर बघा सर्वच प्रजातींच्या द्विगुणित पेशीत गुणसूत्रांच्या ठराविक संख्येत जोड्या असतात. यातील एका जोडीतील गुणसूत्रे आकाराने, प्रकाराने आणि त्यावरील असणाऱ्या जनुकांसारखी असतात. अशा गुणसूत्रांना सजातीय गुणसूत्रे असे म्हणतात. यातील पुढील प्रश्न आहे युग्मक पेशी या 2N असतात की N असतात आणि का. बघा युग्मक बनते वेळी स्त्री युग्मक म्हणजे गुणसूत्रांची संख्या N आणि पुरुष युग्मक म्हणजे गुणसूत्रांची संख्या Nच यांचे फलन होते. म्हणजे स्त्री युग्मक आणि पुरुष युग्मक यांचे फलन होते आणि त्यापासून जो युग्मनज तयार होतो त्यामध्ये गुणसूत्रांची संख्या ही 2 असते. या आकृतीत तुम्ही पाहू शकता की स्त्री युग्मक, पुरुष युग्मक आणि त्याच्यापासून झायगोट दाखवलेला आहे. तो झायगोट म्हणजेच युग्मनज आहे की 2N गुणसूत्रांची संख्या असणारा झायगोट त्या ठिकाणी म्हणजे युग्मनज तयार होतो. आता आपण बघूया की एकगुणित पेशी कशा तयार होतात. द्विगुणित पेशीत
अर्धगुणसूत्री विभाजन होऊन त्यानंतर एकगुणित पेशी तयार होतात. आता आपण पाहूया की या एकगुणित पेशींचे नेमके काय महत्त्व आहे. तर बघा, लैंगिक प्रजनन होताना जी युग्मके तयार होतात, मग ती स्त्री युग्मके असतील किंवा पुरुष युग्मके असतील, तर ती एकगुणितच होणे खूप आवश्यक असते. तुम्ही या आकृतीमध्ये बघू शकता की स्त्री युग्मक आणि पुरुष युग्मक हे एकगुणित आहेत आणि त्यापासून द्विगुणित असा युग्मनज म्हणजे झायगोट तयार झालेला आहे. समजा अशा प्रकारे जर झाले नाही तर गुणसूत्रांची संख्या ही नियंत्रित राहत नाही आणि त्यामुळे अनेक अनुवांशिक विकृती निर्माण होतात. अशा प्रकारे आपण पेशी विभाजनाचा अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे आपण प्रकरण 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधील सजीव आणि जीवन प्रक्रिया, ऊर्जा निर्मिती तसेच पेशी विभाजन या सर्व घटकांचा अभ्यास केला आहे.